नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि लोकमान्य टिळक यांची या ठिकाणी पुण्यतिथी आहे. तर या दोन्ही महापुरुषांना आपल्या आर.एस. अकॅडमीच्या वतीने विनम्र अभिवादन आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला रायगड जिल्ह्यातली जी काही धरणे आणि त्याच्यावरती असणारे प्रकल्प आहेत, त्यासंबंधी प्रश्न बघायचे आहेत. मित्रांनो, या महिन्यामध्ये तुमचं नवीन टाइम टेबल जाहीर होणार आहे. भरती 15-20 दिवसच फक्त पुढे जाणार आहे. लक्षात ठेवा, जास्त भरती पुढे जाणार नाही. कारण ती जी भरती आहे ती BLOच्या कामामुळे थांबलेली होती आणि BLOचं म्हणजे जे मतदार यादी पुनर्निरीक्षणाचं काम आहे, त्याची तारीख जी आहे ती शेवट तारीख 8 ऑगस्ट आहे. आणि त्यानंतर तुमचं टाइम टेबल हे कोणत्याही क्षणी येऊ शकतं, नवीन टाइम टेबल. त्यामुळे तुम्हाला त्या दृष्टीनं तयार राहायचं आहे. आता बाकीच्या जिल्ह्यांचे विद्यार्थी सुद्धा मला कॉल मेसेजेस करतात, की आमचं टाइम टेबल कधी येणार आहे. तर तुमचं सुद्धा टाइम टेबल या महिन्यामध्ये येऊन जाणार आहे. काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण तोपर्यंत मतदार पुनर्निरीक्षणाचं जे काम आहे, ते या ठिकाणी पूर्ण झालेलं असेल आणि मग ते अधिकारी जे आहेत, त्यांच्या पाठीमागे ते काम असल्यामुळे ते सध्या त्या कामामध्ये लागलेले आहेत. त्यांचं ते काम पूर्ण झालं, की मग पूर्ण वेळ त्यांना इकडे देता येणार आहे. आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातली जी लोक आहेत किंवा पोलीस पाटील संघटना वगैरे आहेत, तर हे जे लोक आहेत, ती निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहेत, की भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, जास्त पुढे जाऊ नये. त्यामुळे ही भरती पुढे जाणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. या महिन्यामध्ये तुमचं टाइम टेबल येणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला परीक्षा देऊन तुमची नियुक्ती झालेली असणार आहे. तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या या प्रश्नाला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगा आणि कमेंट बॉक्सच्या जवळ जे हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटन प्रेस करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. मित्रांनो, बरेचसे पोलीस पाटील संदर्भाच्या अनुषंगाने जे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती येत नाहीत. तांत्रिक व्हिडिओ आहेत, जवळ-जवळ 20-22 व्हिडिओ आहेत. ते तुमच्या स्क्रीनवरती येत नाही. त्याचं कारण काय आहे, तर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस केलेलं नाही. तुम्ही बेल आयकॉनवरती प्रेस करा. तुम्हाला ते व्हिडिओ या ठिकाणी मिळून जातील आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला, तर पाठीमागचे आणि आत्ताचे सगळे व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. भीरा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा का? याचं उत्तर आहे कुंडलिका नदीवरती भीरा हे धरण बांधलेलं आहे. किंवा याच्या उलटा जर प्रश्न तुम्हाला विचारला, की कुंडलिका नदीवरती खालीलपैकी कोणते धरण बांधलेलं आहे, तर ते काय येणार आहे? त्याचं उत्तर भीरा धरण येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वतः प्रश्न तयार करायचे आहेत आणि तयारी करायची आहे. भीरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या कंपनीचा आहे? NTPC, टाटा पॉवर, NHPC, MSCV. तर याचं उत्तर आहे टाटा पॉवर. भीरा धरण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? रोहा, सुधागड, पेन, माणगाव. तर याचं उत्तर आहे सुधागड तालुक्यामध्ये हे भीरा धरण आहे. खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत, खालापूर, रोहा, पेन. तर उत्तर आहे खालापूर तालुक्यामध्ये हे जे खोपोली जलविद्युत प्रकल्प आहे तो आहे. त्यानंतर बघा, कोलाड येथे रिव्हर राफ्टिंग कोणत्या नदीवर प्रसिद्ध आहे? सावित्री, कुंडलिका, काळ, पाताळगंगा. तर याचं उत्तर आहे कुंडलिका. बघा, कुंडलिका नदीवरती कोलाड या ठिकाणी काय आहे? रिव्हर राफ्टिंगची सुविधा आहे. किंवा तुम्हाला असं विचारलं जाईल, की खालीलपैकी कुंडलिका नदीवर असणारे रिव्हर राफ्टिंग कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलाड. म्हणजे तुम्हाला उलट सुद्धा प्रश्न या ठिकाणी तयार करता आले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, भीरा धरणाचा मुख्य उद्देश कोणता आहे? जलविद्युत निर्मिती, मत्स्य व्यवसाय, पिण्याचे पाणी, नौकानयन. त्याचं उत्तर आहे जलविद्युत निर्मिती. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे? रसायनी, अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड. तर उत्तर आहे रसायन. खोपोली जलविद्युत प्रकल्पाचा प्रमुख उपयोग कोणता आहे? सिंचन, वीज निर्मिती, पिण्याचे पाणी, मत्स्य व्यवसाय. याचं उत्तर आहे वीज निर्मिती. कुंडलिका नदी शेवटी कुठे जाऊन मिळते? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कृष्णा नदी, गोदावरी. तर याचं उत्तर आहे अरबी समुद्र. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत विकासासाठी सर्वाधिक प्रसिद्ध परिसर कोणता आहे? भीरा, खोपोली, मुरुड, श्रीवर्धन. तर उत्तर आहे भीरा, खोपोली.
रायगड जिल्ह्यातील विरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे? तर याचं उत्तर आहे जलविद्युत. कुंडलिका नदीचा उगम कोणत्या पर्वत रांगेत होतो? सातपुडा, सह्याद्री, अरवली, विंध्य. तर याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत. रसायने औद्योगिक क्षेत्राजवळून कोणती नदी वाहते? पाताळगंगा, कुंडलिका, सावित्री, काळ. तर याचं उत्तर आहे पाताळगंगा. विरा जलविद्युत प्रकल्पाचा प्रमुख फायदा कोणता आहे? जलवाहतूक, वीज निर्मिती, मीठ निर्मिती, जहाज बांधणी. तर याचं उत्तर आहे वीज निर्मिती. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पांच्या विकासात सर्वाधिक अनुकूल भौगोलिक घटक कोणता आहे? सपाट मैदान, सह्याद्रीतील उंच सखल प्रदेश, वाळवंटी प्रदेश, काळी माती. सह्याद्रीतील उंच सखल प्रदेश हे काय आहे? याचं उत्तर आहे. कोल्हाड हे पर्यटन स्थळ मुख्यतः कशासाठी प्रसिद्ध आहे? समुद्र किनारा, रिव्हर राफ्टिंग, किल्ला लेणी. तर मगाशी आपण बघितलं होतं की रिव्हर राफ्टिंगसाठी कोल्हाड हे पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पांमध्ये पाण्याची ऊर्जा कोणत्या ऊर्जेत रूपांतरित केली जाते? उष्णता ऊर्जा, विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणुऊर्जा. तर उत्तर आहे विद्युत ऊर्जा. विरा धरणामुळे नियंत्रित होणारी नदी कोणती आहे? सावित्री, कुंडलिका, अंबा, का. त्याचं उत्तर आहे कुंडलिका. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे? मान्सून, हिमनद्या, भूजल कालवे. तर याचं उत्तर आहे मान्सून पाऊस. 20वा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील विरा प्रकल्पामुळे कोणत्या साहसी पर्यटनाला चालना मिळाली आहे? स्कुबा डायव्हिंग, रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, वाळवंट सफारीतील उत्तर आहे रिव्हर राफ्टिंग. मित्रांनो, हे जर प्रश्न तुम्हाला हा जर व्हिडिओ मोठा वाटत असेल तर तुम्ही याचं स्पीड वाढवून हा व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता. तर थोडंसं स्पीड वाढवा आणि त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. त्यानंतर बघा, रायगड जिल्ह्यातील काळ नदी प्रामुख्याने कोणत्या नदीची उपनदी आहे? सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास. तर उत्तर आहे सावित्री. सावित्री नदीवरील गंधारी नदीचा संगम कोणत्या शहराजवळ आहे? अलिबाग, महाड, रोहा, पेन. तर याचं उत्तर आहे महाड. लक्षात ठेवा मित्रांनो, मी कोल्हापूरमधून आहे. तुमच्या रायगड जिल्ह्याची माहिती घेत असताना मला विविध सोर्स तपासावे लागतात. त्याच्यामध्ये काही जुने सोर्स असू शकतात, काही नवीन अपडेट या ठिकाणी सोर्स आहेत. तर 99.99% आपण जी दिलेली माहिती आहे त्यामध्ये काही चूक नसणार आहे. परंतु नजर चुकीने किंवा एखादी माहिती अपडेट झालेली असेल आणि ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नसेल तर एखादा प्रश्न चुकू शकतो. जर तुम्हाला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तशा पद्धतीने सूचना द्या की सर हे प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुमचं चुकलेलं आहे. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला त्यासंबंधी करेक्शन करून तो प्रश्न पुन्हा या ठिकाणी देऊया. बरेचसे प्रश्न आपल्याला धार्मिक पर्यटन स्थळ वगैरे जे आहेत ती सुद्धा बघायची आहे. तर रायगड जिल्ह्याची परीक्षा होईपर्यंत एकही प्रश्न आपल्याला सोडायचा नाही. जिल्हा विशेषमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. पुढचा प्रश्न बघा, रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी शेवटी कुठे मिळते? तर याचं उत्तर अरबी समुद्र मगाशी आपण बघितलेला आहे. खोपोली जलविद्युत प्रकल्पाच्या विकासामागील प्रमुख कारण कोणते? भरपूर कोळसा, सह्याद्रीतील उंचीचा उतार, समुद्राचे पाणी, अणुइंधन. तर उत्तर आहे सह्याद्रीतील उंचीचा उतार. लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वतामधून कोकणामध्ये ज्या काही नद्या वगैरे येतात त्याच्या उंचीचा वापर करून या ठिकाणी हे प्रकल्प उभा केलेले आहेत. विरा जलविद्युत प्रकल्पात वीज निर्मितीसाठी कोणत्या नैसर्गिक स्रोतांचा उपयोग केला जातो? वारा, सूर्यप्रकाश, वाहते पाणी, नैसर्गिक वायू. तर याचं उत्तर आहे वाहते पाणी. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा विशेष त्याचबरोबर विज्ञानाचा काही भाग एकत्र करून प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने हे प्रश्न अभ्यासायचे आहेत. यातले बरेचसे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जिल्हा विशेषमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. आपले व्हिडिओ बघा, आपल्या पीडीएफ बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी पेपरला गेल्यानंतर लक्षात येईल की आपण दिलेले जे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहेत. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पांमुळे कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा झाला? औद्योगिक क्षेत्र. मिठागर. तर इथे उत्तर आहे बघा औद्योगिक क्षेत्रे. रसायनी औद्योगिक क्षेत्रासाठी महत्वाची नदी कोणती आहे? पाताळगंगा, कुंडलिका, काळ, अंबा. तर याचं उत्तर आहे पाताळगंगा. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प प्रामुख्याने कोणत्या पर्वतरांगेच्या परिसरात आहेत? सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य. तर उत्तर आहे सह्याद्री. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पांमध्ये टर्बाईन फिरवण्यासाठी कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? पाण्याची स्थितीज व गतीज ऊर्जा, सौर ऊर्जा,
पवन ऊर्जा, अणुऊर्जा उत्तर आहे पाण्याची स्थितीज व गतीज ऊर्जा. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पांचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून सर्वात मोठा फायदा कोणता? स्वच्छ ऊर्जा निर्मिती, कोळशाचा वापर वाढतो, धूर वाढतो, प्रदूषण वाढते. तर उत्तर आहे स्वच्छ ऊर्जा निर्मिती. हेटवणे धरणाची उभारणी प्रामुख्याने कोणत्या उद्देशासाठी करण्यात आली? जलविद्युत निर्मिती, पिण्याचे पाणी व सिंचन, मत्स्य व्यवसाय, नौकानयन. तर उत्तर आहे पिण्याचे पाणी व सिंचन. मोरबे धरणाचे पाणी प्रामुख्याने कोणत्या महानगरासाठी वापरले जाते? पुणे, नवी मुंबई, नाशिक, कोल्हापूर. तर याचं उत्तर आहे नवी मुंबई. भीरा धरण कोणत्या नदी खोऱ्यात आहे? कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, आंबा. तर याचं उत्तर आहे कुंडलिका. 34वा प्रश्न आहे हेटवणे धरणामुळे कोणत्या तालुक्यातील शेतीला मोठा लाभ झाला आहे? पेन, मुरुड, श्रीवर्धन, उरण. तर उत्तर आहे पेन. भीरा धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे कोणते पर्यटन स्थळ प्रसिद्ध झाले आहे? अलिबाग, कोलाड, मुरुड, हरिहरेश्वर. तर याचं उत्तर आहे कोलाड. रायगड जिल्ह्यातील कोणते धरण जलविद्युत निर्मितीशी संबंधित आहे? हेटवणे, भीरा, मोरबे, काळ. तर याचं उत्तर आहे भीरा. मोरबे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? धावरी, कुंडलिका, पाताळगंगा, सावित्री. तर याचं उत्तर आहे धावरी. हेटवणे धरणाचे बांधकाम कोणत्या विभागामार्फत करण्यात आले आहे? जलसंपदा विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग. तर उत्तर आहे जलसंपदा विभाग. त्यानंतर बघा रायगड जिल्ह्यातील कोणते धरण मातीचे धरण आहे? हेटवणे, भीरा, मोरबे. वरील सर्वत्र उत्तर आहे हेटवणे. भीरा धरणाचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी होतो? मित्रांनो, ज्यांना आपली बॅच लावायची आहे किंवा ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे त्याने हा जो माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. बरेचसे विद्यार्थी मला सांगतात की सर आमच्या जिल्ह्याचे जिल्हा विशेष घ्या, आमच्या जिल्ह्याचे जिल्हा विशेष घ्या. तर काळजी करू नका. जिल्हा विशेष हा फारसा काही अवघड भाग नाही. तुमची ज्यावेळी परीक्षा जाहीर होते त्यावेळेला मी ते जिल्हा विशेष प्रामुख्याने घेत असतो. लक्षात ठेवा 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांचं जिल्हा विशेष एकाच वेळी घेणं मला शक्य होत नाही. त्यामुळं सुरुवात आपण रायगड, रत्नागिरी आणि लातूर या 3 जिल्ह्यांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्यामुळं आपल्याला या 3 जिल्ह्यांचे जिल्हा विशेष कव्हर करावे लागतील आणि त्यानंतर मग मी इतर राहिलेल्या जिल्ह्यांचे जिल्हा विशेष घेणार आहे. त्यामुळे कुणीही काळजी करण्याची गरज नाही. तर ज्यांना बॅच लावायची आहे त्यांनी या नंबरवरती मला कॉल मेसेज केला तर मी तुम्हाला डिटेल माहिती या ठिकाणी देऊ शकतो. नीरा धरणाचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी होतो? ऊर्जा निर्मिती, बंदर विकास, मासेमारी, मिठागर. तर याचं उत्तर आहे ऊर्जा निर्मिती. त्यानंतर बघा 41वा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील कोणते धरण खालापूर तालुक्यात आहे? भीरा, मोरबे, हेटवणे, काळ. तर उत्तर आहे मोरबे. हेटवणे धरणामुळे कोणत्या प्रकारचा लाभ होतो? सिंचन, पिण्याचे पाणी, ए व बी यापैकी नाही. तर उत्तर आहे ए आणि बी म्हणजे सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी हेटवणे धरणाचा उपयोग होतो. रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पांसाठी प्रसिद्ध धरण कोणते? मोरबे, हेटवणे, भीरा, काळ. तर उत्तर आहे भीरा. कोलाड परिसरातील राफ्टिंगसाठी पाणी कोणत्या धरणातून सोडले जाते? मोरबे, भीरा, हेटवणे, काळ. उत्तर आहे भीरा. रायगड जिल्ह्यातील कोणते धरण पेन तालुक्यात आहे? हेटवणे, मोरबे, भीरा, काळ. तर उत्तर आहे हेटवणे. 46वा प्रश्न आहे मोरबे धरणाचा मुख्य उद्देश कोणता आहे? पिण्याचा पाणी पुरवठा, जलविद्युत, त्यानंतर सिंचन, मत्स्य व्यवसाय. तर पिण्याचा पाणी पुरवठा. ज्या विद्यार्थ्यांना आपण दिलेल्या या ज्या काही पीडीएफ आहेत त्या जर हव्या असतील तर माझ्या या नंबरवरती कॉल मेसेज करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करा. लाईक केल्यानंतर सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन इथून मागे जेवढे काही आपले व्हिडिओ झालेले आहेत तेवढे तुमच्या त्या स्क्रीनवरती यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि एकदा व्हिडिओला लाईक करून द्या. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक प्रसिद्ध जलविद्युत धरण कोणते आहे? हे आपण मगाशी बघितलेलं आहे विरा. हेटवणे धरण कोणत्या प्रकारचे धरण आहे? मातीचे धरण, कमानी धरण, गुरुत्वीय धरण, दगडी धरण. तर उत्तर आहे मातीचे धरण. विरा धरण कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? मगाशी आपण बघितलेलं आहे टाटा पॉवर. आणि रायगड जिल्ह्यातील धरणांपैकी जलविद्युत निर्मितीसाठी सर्वाधिक ओळखले जाणारे धरण कोणते? तर याचं उत्तर आहे विरा. तर अशा पद्धतीने मित्रांनो धरणाच्या बाबतीमध्ये रायगड जिल्ह्यात मर्यादित स्वरूपामध्ये प्रश्न आहेत तर ते आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी काही धार्मिक पर्यटन स्थळं आहेत त्यावरती प्रश्न घ्यायचा आहे. जवळजवळ रायगड जिल्ह्याचा जिल्हा विशेष संपत आलेला आहे. याच्यानंतर आपण लातूरचा जिल्हा विशेष संपवण्यासाठी घेणार आहोत.
आणि मग रत्नागिरी जिल्हा विशेष घेऊन बाकीच्या मग राहिलेल्या सगळ्या जिल्ह्यांची जिल्हा विशेष आपण कव्हर करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते सांगायला निश्चितपणे विसरू नका. धन्यवाद.